नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दीपक डोले पोलीस भरती मॅथ्स या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण सोप्या पद्धतीने गणित हा विषय शिकवत आहोत. तर त्याच्यामध्ये आपण मागच्या सेशनमध्ये वेगवेगळ्या अंतर याच्यावर हे टॉपिक घेतला होता अतिशय सोप्या पद्धतीने. तर आज आपण अतिशय महत्त्वाचा असा परीक्षेच्या दृष्टीने सरासरी हा टॉपिक घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण चालू करू. आता तुम्हाला पहिल्यांदा बेसिक कन्सेप्ट सांगतो, सरासरी म्हणजे काय असतं. तर याच्यामध्ये बघा, सरासरीलाच इंग्लिशमध्ये काय म्हणतात? ॲव्हरेज. काय म्हणतात? ॲव्हरेज. तर याच्यामध्ये बघा, सरासरी म्हणजे काय असतं. तर आता याच्यामध्ये सरासरीलाच आणि दुसरे शब्द कुठले आहेत बघा, मध्य, मध्य, मीन या प्रकारचे शब्द वापरले जातात. मध्य, मीन. तर याच्यामध्ये बघा, तुम्हाला आता एक्झाम्पलमध्ये काय, आता संख्या, एखादी संख्या दिलेली असते किंवा वजन दिलेलं असतं, शिक्षकाचं विद्यार्थी असं, पैसे असं देऊन असं एक्झाम्पल विचारलेले जातात. तर आता तुम्हाला याच्यामध्ये बघा, समजा आपला एक विद्यार्थी तर तो काय करतो, आता एका आठवड्यात समजा 5 दिवसात बघा, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. तर या 5 दिवसात तो अभ्यास करतोय. दिवस किती आहेत आपले? हे 5 आहेत. दिवस किती आहेत? 5 आहेत बरं का. तर याच्यामध्ये बघा, आता अभ्यास किती करतोय तो? अभ्यास किती करतोय तो? तर सोमवारी किती करतो तो? 7 तास अभ्यास करतो. मंगळवारी किती करतो? 5 तास करतो. बुधवारी किती करतो? 6 तास करतो. गुरुवारी करतो 6 तास आणि शुक्रवारी पण 6 तास. असं जो दिवसाचं त्याचं टाईम टेबल आहे, या 5 दिवसाचं टाईम टेबल आहे. तर मग आपण म्हणतो आता याची सरासरी किती, मग टोटल सरासरी किती याची, म्हणजे सरासरी किती अभ्यास करतो तो. तर याच्यामध्ये बघा, सरासरी म्हणजे किती, या एकूण संख्येची बेरीज डिवायडेड बाय एकूण संख्या, एक टोटल संख्या किती तेवढ्या. आता याच्यामध्ये तो अभ्यास, इथं अभ्यास, आता याची बघा, आता आपण याची बेरीज केली तर किती येईल? 6 6 12, 12 6 18, 18 आणि 5 23, 23 आणि 7 30 येतील एकूण संख्येची बेरीज. आणि एकूण संख्या म्हणजे दिवस किती आहेत तिथं? 1 2 3 4 5, 5 दिवस आहेत. ह्याला 5 जर भागला आपण, 5 1 5, 5 6 30, म्हणजे ही झाली आपली सरासरी. सरासरी काय झाली? सरासरी किती झाली? 5 6 आली आपली. म्हणजे तो सरासरी 6 तासांना अभ्यास करतो, सरासरी. तर याच्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो, मग सरासरीचं आपलं सूत्र काय झालं? सरासरीचं काय झालं सूत्र? सरासरी बरोबर काय? एकूण बेरीज. एकूण बेरीज म्हणजे ते कशाची असणार? संख्या असो, वजन असो, पैसे असो, यांची एकूण बेरीज डिवाइड बाय किती? एकूण संख्या. एकूण काय? संख्या. हे झालं सरासरीचं सूत्र. तर या बेसिक कन्सेप्ट तुम्हाला सांगितलं मी. तर याच कन्सेप्टवर पूर्ण टॉपिक आपल्याला घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला आणि काय कन्सेप्ट सांगतो जे की महत्त्वाचे आहेत आपल्याला. तर विद्यार्थी मित्रांनो, सरासरीमध्ये बघा, सरासरीमध्ये जर क्रमागत समसंख्येची सरासरी असते तर काय आहे बघा, क्रमागत समसंख्यांची सरासरी ही मधली संख्या असते. मधली संख्या असते. आणि तसंच क्रमागत विषम संख्यांची पण, विषम
संख्यांची सरासरी किती कशा सरासरी संख्यांची सरासरी मधली संख्या असते, ही मधली संख्या असते, हे लक्षात ठेवा एवढं. तर आता आपण याच्यामध्ये आता एक्झाम्पल घेऊ आता, म्हणजे तुम्हाला याच्यापेक्षा अनेक जास्त समजेल. तर आपण आता एक्झाम्पलकडे जाऊ. तर आता हे बघा एक्झाम्पल. तर हे एक्झाम्पल काय आहे, 6 क्रमागत विषम संख्येची सरासरी 48 आहे, तर सर्वात मोठी संख्या कोणती. तर आपल्याला आताच तुम्हाला सांगितलेलं की बघा विषम संख्येची सरासरी ही काय असते, मधली संख्या असते. आता सरासरी आपल्याला इथं ऑलरेडी दिलेली 48, म्हणजे ही झाली आपली मधली संख्या. आता ही झाली समसंख्या, म्हणजे ही इथं आपल्याला विषम संख्या विचारलेलं आहे. मग ह्याच्या पुढची विषम संख्या कोणती असेल, 49, नंतर 51 असेल, आणि नंतर किती 53 असेल. ह्याच्याहून लहान किती कोणती 47 असेल, इकडं 45, आणि नंतर 45 नंतर 43. तर आपल्याला कोणती संख्या विचारली, मोठी संख्या विचारली. तर मोठी संख्या कोणती मग आपली 53 ही मोठी संख्या. 53 ही सर्वात मोठी संख्या, हे आपलं आन्सर झालं. तर याच्या पुढचं एक्झाम्पल आता बघू आपण. तर हे एक्झाम्पल बघा, दिसतानाच आपल्याला मोठं दिसते पण अतिशय सोप्या पद्धतीनं मला सांगणार आहे. तर हे एक्झाम्पल बघा कसं आहे. सचिनने एक दिवसीय क्रिकेटच्या सामन्यात काही धावा काढल्या. 9व्या सामन्यात त्याने 62 धावा केल्या, तेव्हा त्याची सरासरी 2ने कमी झाली. तर त्याच्या 9व्या सामन्यातील काय सरासरी धावा किती, असं विचारलेलं आपल्याला. तर काय म्हणते, 8 सामन्यात काही धावा काढल्या. आता सामने किती आहेत बघा. तर इथं सामने किती आहेत, आणि इथं आपण सरासरी. आता सामने किती आहेत, 8 काढले. सरासरी आपल्याला माहीत नाही, म्हणजे टोटल किती 8x, हे काय धावा झाल्या. तर याच्यामध्ये काय नंतर किती 9व्या सामन्यात काय केले, 62 धावा काढले. सरासरी किती 2ने कमी झाली. 2ने काय झाली, कमी झाली, म्हणजे x - 2. तर काय बघा, याला जर यांना गुणलं तर किती 9x वजा 18, बरोबर का, 9x वजा 18. तर आता इथं आपल्याला 9व्या सामन्यातील त्याने 62 धावा केल्या सांगितल्या. मग आता आपण जर आपल्याला काय काढायचं आहे, 9व्या सामन्यातील सरासरी धावा काढायचे ते. मग आपण जर बघा 9x वजा 18 वजा 8, म्हणजे यांची जर वजाबाकी केली, बरोबर किती धावा आहेत टोटल. त्यांना 9व्या सामन्यात किती 62 धावा काढल्यात. तर आपल्याला 9व्या सामन्यातील सामन्यातील सरासरी धावा किती काढायचे असं विचारलेलं त्यांना. तर याच्यामध्ये याची वजाबाकी केली तर किती येते बघा, इथं 8x आहे. 9x म्हणून 8x जर गेला आपण तर किती x राहते, वजा किती 18 बरोबर 62. तर हे 18 इकडं पाठवलं तर प्लस होणार. x बरोबर 62 अधिक 18 बरोबर किती 60, 18 आहे नाही तर 60, 70, 78 आणि 2 80 झालं. तर आता हे इथं संपलेलं नाही. तर आपल्याला काय विचारलं आहे, 9व्या सामन्यातील सरासरी धावा किती. आता 9व्या सामन्यात आपली सरासरी किती येतं बघा, x - 2. इथे किती सरासरी x - 2. तर याच्यामध्ये मग आपल्याला xची किंमत किती आली, 80 आली. तर याच्यामध्ये बघा मग 80 वजा 2 केलं तर आपल्याला 78 ही काय 9व्या सामन्यातील सरासरी धावा. 9व्या सामन्यातील तर हे झालं आपलं फायनल आन्सर. तर आता याच्या पुढचं एक्झाम्पल बघू आपण. तर आता हे बघा एकदम बेसिक एक्झाम्पल, अतिशय बेसिक, एकदम सोपं सरासरीमधलं एक्झाम्पल. काय करायचं, सरासरीचं तुम्हाला फॉर्म्युला काय सांगितलं आहे, सरासरी बरोबर काय एकूण संख्यांची बेरीज डिवायडेड बाय एकूण संख्या.
आता यांची बेरीज करा आपण. 50 अधिक 52 अधिक 60 अधिक किती 74. तर आपण यांची बेरीज केली तर किती येते याची बेरीज? 50 आणि 50 100 आणि वरचं 102. 102 आणि 160 किती? 102 आणि 60 162. 162 आणि 74 किती झालं? 162 आणि 74 162 आणि 74 6 अच्छा 236 झालं. आणि टोटल संख्या किती आहेत आपल्या? 1 2 3 4 4 संख्या आहेत. 4 ह्याला डिवाईड करायचं. जर आपण 4 भागलं तर किती येईल? मग याला 4 भागायचं बघा. 4 पंच 4 1 4 4 पंच 20 4 पंच 20. तर मग आता 4 पंच 20 राहिले किती? 3 राहिले म्हणजे 36 झालंय. आणि 4 9 36 म्हणजे हे काय झालं? यांची सरासरी किती आली? 59. ही आपली सरासरी आली. तर आता याच्या पुढचं एक्झाम्पल बघू. आता हे एक्झाम्पल बघा. दिसताना किती मोठं दिसतंय पण बघा काही सेकंदात त्याचं उत्तर निघतंय. आता इथं बघा, पती पत्नी व 5 वर्षाच्या मुलाची सरासरी 21 वर्ष आहे. तर 5 वर्षानंतर त्यांना झालेल्या मुलीचे वय 2 वर्ष आहे. तर सध्या स्थितीत त्या परिवाराची वयाची सरासरी किती आहे? म्हणजे आपल्याला त्या परिवाराची सरासरी विचारलेली आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, कुटुंबात सदस्य किती आहेत? पती पत्नी आणि काय मुलाची म्हणजे 3 सदस्य आहेत. त्यांची सरासरी किती आहे? 21 वर्ष. 21 सदस्य किती? 3 म्हणजे किती? 21 त्रिक 63. तर काय झालं आहे? तर 5 वर्षानंतर त्यांना झालेल्या मुलीचे वय 2 वर्ष आहे. तर आता याच्यामध्ये बघा, 5 वर्षानंतर म्हणल्यावर त्या तिघांच्या बी वयात 5-5 वर्षाची वाढ होईल का नाही? म्हणजे या पतीचं वय 5 वर्षानं वाढेल, पत्नीचं वय 5 वर्षानं वाढेल आणि मुलाचं वय पण 5 वर्षानं वाढेल. म्हणजे टोटल किती? आता याच्यामध्येच आता मिळवायचं आहे. म्हणजे 5 वर्षानंतर विचारलं तर मग 5 अधिक 5 अधिक 5 म्हणजे टोटल 63 अधिक 15 किती होणार? 60 70 70 75 3 78. तर आता याच्या पुढं बघा काय म्हणतं ते. तर मुलीचे वय 2 वर्ष आहे. मुलीचे वय किती आहे? 5 वर्षानंतर त्यांना झालेल्या मुलीचे वय किती? 2 वर्ष. आपल्या 5 वर्षानंतर किती बेरीज झाली? 78. त्यात 2 मिळवलं किती झाली? 80 झाली. आता घरात टोटल सदस्य किती झाले? तर आता इथं तुम्ही म्हणणार इथं गुणाकार का केला नाही? तर याच्यामध्ये बघा, इथं आपल्या सरासरी नाही, डायरेक्ट वय दिलेलं आहे. इथं 2 वर्ष वय दिलेलं आहे. त्यामुळे आपण याचे ॲडिशन केली म्हणजे बेरीज केली तर ती 80 आली. तर आता बघा, तर आपल्याला सगळं पूर्ण परिवाराची सरासरी काढायची. आता परिवारात किती झाले सदस्य? पती झाली, पत्नी झाली, मुलगा झाला आणि 5 वर्षानंतर एक मुलगी झाली म्हणजे 4 सदस्य झाले. मग डिवाईड कितीनं करायचं? 4नं. मग काय बघा, 4 1 4 4 2 8 म्हणजे ही काय झालं आपली? ही काय झाली? सरासरी किती आली? मग सरासरी आली आपली 20. ही झालं आपलं फायनल उत्तर, 20 आली सरासरी. तर आता याच्या पुढचं एक्झाम्पल बघू आपण. तर हे एक्झाम्पल बघा काय, हे एक्झाम्पल काय जणांना कन्फ्यूज करतं आहे. तर अशा प्रकारचे एक्झाम्पल येऊ शकतात परीक्षेला. तर हे एक्झाम्पल काय बघा, IMP एक्झाम्पल आहे. IMP एक्झाम्पल आहे. कन्फ्यूज करण्यासाठी अशा प्रकारचे एक्झाम्पल येतात. तर आता हे बघा कशा सोप्या पद्धतीने सोडवायचं. तर याच्यामध्ये काय सांगितलेला? 3 संख्यांची सरासरी 60 आहे. तर पहिल्यांदा काय करायचं? 3 संख्या त्या सरासरी किती दिली? 60 दिली. तर किती? टोटल 180 होते. तर दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 6 ने मोठी आहे. आता ही तर सगळ्यात कन्फ्युजन जास्त होतं आहे सगळ्याच जणांचं. तर दुसरी संख्या पहिल्या संख्येपेक्षा 6 ने मोठी आहे. म्हणजे पहिली संख्या जर आपण x धरली तर दुसरी किती? 6 ने मोठी म्हणजे x + 6 होईल आहे. परंतु दुसऱ्या संख्येपेक्षा 12 ने लहान आहे. आता ही तर दुसऱ्या संख्येपेक्षा म्हणजे कुठल्या संख्येपेक्षा? तर ती दुसरी संख्या म्हणजे असते तिसरी संख्या. तर काय म्हणतं आहे? दुसऱ्या संख्येपेक्षा 12 ने लहान आहे. म्हणजे ही संख्या तिसऱ्या संख्येपेक्षा 12 ने लहान आहे असं त्यांना म्हणायचं आहे. पण कन्फ्युजन करण्यासाठी आपल्याला असं देतात. तर म्हणजे आपल्याला 12 ने लहान आहे म्हणजे तिसरी संख्या ह्याच्यापेक्षा 12 ने मोठी असणार. म्हणजे x अधिक 12 म्हणजे 6 आणि ही 12 म्हणजे 18. x अधिक 18 झालं. तर आता आपल्याला याच्यामध्ये काय विचारलेलं आहे? तर आपल्याला दुसरी संख्या विचारलेली आहे.
तर आता आपण याची जर बेरीज केली तर बघा किती x अधिक किती x अधिक 6 अधिक x अधिक 18 बरोबर टोटल किती 180 म्हणजे 180. तर याच्यामध्ये बघा किती x म्हणजे किती 3x अधिक 18 आणि 6 किती 24 बरोबर किती 180 म्हणजे 180. तर आता 24ला तिकडं पाठवलं वजामध्ये तर किती 3x बरोबर 180 वजा 24 होत आहे. तर आता 180 मधनं जर 24 गेलं तर किती बघा आता 180 मधनं जर 20 गेलं 60 राहते आणि 60 मधनं जर 4 गेलं तर 180 मधनं 20 गेलं 160 राहते आणि त्याच्यातनं 4 गेलं तर किती राहते 156. आता 156 बरोबर 156. आता याच्यामध्ये बघा जर आपण 3ला तिकडे डिवाइडमध्ये पाठवलं आता 3x बरोबर काय आलं आपलं 156 आले. तर x बरोबर 156 भागिले 3 जर केलं तर किती 3 5 15 आणि 3 2 6 म्हणजे x बरोबर काय आलं 52. तर आता इथं आपल्याला विचारलंय काय हे बघा आधी आपल्याला विचारलंय काय तर दुसरी संख्या कोणती असं विचारलेलं आहे. तर आपल्याला दुसरी संख्या किती आहे x+6 आहे दुसरी संख्या. आपल्याला xची किंमत माहिती आहे xची किंमत 52 आहे. xची किंमत किती आहे xची किंमत 52 आहे. त्यात आपण 6 मिसळलं तर किती येत आहे 58 म्हणजे दुसरी संख्या कोणती 58. हे झालं आपलं फायनल उत्तर. तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या सेशनमध्ये आपण येथेच थांबू. तर उद्याच्या सेशनमध्ये आपण ह्याच्या मूल्यात आणखी सोप्या पद्धतीने राहिलेले एक्झाम्पल घेऊ. तर त्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत पोचवा जेणेकरून त्यांना गणित हा विषय सोपा जाईल. आगामी काळात येणाऱ्या परीक्षेसाठी त्यांना उपयोगी पडेल आपले. तर चला तर आता इथंच थांबू. धन्यवाद.